हॅलो नमस्कार सगळ्यांना, जय भीम। आणि हा लुक कसा वाटून राहिला हे बघा। हे काय आहे, हे काही विकत घेतलेलं नाही आहे, हे घरीच म्हणजे पायपट्टी होती पायल, तर त्याला मी असा लुक केला। म्हणजे छान दिसते ना बघा, कोणी म्हणणार नाही की हे पायल आहे म्हणून। असा मी छानसा आज लुक केला, म्हटलं चला आज। आणि हा माझा लाचा आहे, बघू शकता, पहा हा माझा लाचा आहे। मला पूर्ण दाखवता नाही येणार आहे, पहा हा लाचा माझा। तर कसा दिसत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला। तर आज मी खरंच यार मी सुंदर दिसत आहे। स्वतःची तारीफ स्वतः केली पाहिजे, हे प्रत्येकाला माहित पाहिजे। मी करते स्वतःची तारीफ, मी स्वतःच करते। तुम्ही पण तुमची स्वतःची तारीफ करत जा, कारण आपली तारीफ आपण स्वतः करा। आपण स्वतःले वाईट समजू नका, स्वतःले चांगलं समजा आणि दुसऱ्यांना पण चांगलं समजा। तर आज मी असंच माझं मन पलटलं, आज म्हटलं चला आज असा लुक करूनच पहा म्हटलं। खूप दिवस झाले साध्या ड्रेसवर आज म्हटलं चला आज थोडं अलग, थोडं हटके करावं म्हटलं। माझं साधं सिंपलच आहे, मी जास्त काही मेकअप करत नाही, फक्त पावडर, क्रीम, लिपस्टिक बस। आपल्याला ते फेस पावडर, ते काय काय पावडर लावते ते आपल्याला नाही जमत, माझ्या चेहऱ्याला सूट पण होत नाही, मी कधीच करत नाही। आणि ना कधी मी फेशियल करत, ना कधी काहीच नाही करत। तर माझा जसा चेहरा आहे तसा आहे। तर आज खूप दिवस झाले रील, तर पहा पलंग आता असा होता, तर मी आता म्हणजे असा लावला। म्हणजे आता पहा किती छान दिसत आहे ना। आणि कूलर जो आहे, कूलर तो त्या टेबलवर होता आणि ह्या वाकरी सगळ्या त्या पलंगवर होत्या, तर त्या व्यवस्थित मी पलंगवरच ठेवल्या आणि कूलरला खाली ठेवलं। तर हे बघा, आणि सिलेंडर तिकडे होतं दरवाजापाशी, म्हणजे इकडे होतं, तर सिलेंडरला मी तिथे केलं। आणि पलंग आता अशा तोंडाचा असा आडवा होता, तर असं ठेवला। आणि मशीनला इथे, कारण मशीन मला चालवायची असते ना, मग मला बसायला जागाच नाही राहत, म्हणजे मशीनच नाही सरकत होती। आणि बाज आहे ना ते, तर बाजीने मी बाहेर ठेवलं, तर बाजीने मी एका कोणत्यात ठेवून देईन, कारण अडचण होते। तर एवढंच ठीक आहे। तर हे इकडे आता हे सगळं व्यवस्थित अजून, म्हणजे इकडचं हे एवढं व्यवस्थित केलं, आता इकडचं राहिलं। तर कसं छान दिसत आहे ना, कमेंट्स मध्ये सांगा। माझ्याकडे गद्दा नाही आहे, पहा गद्दा नाही आहे, तर वाकर टाकली आहे खाली, हे पहा हे अशी वाकर टाकली आहे। ब्लँकेट असते ना, ते ब्लँकेट टाकले, गद्दा नाही आहे माझ्याकडे, पण पलंग कडक कडक लागते, रुतते। चला असू द्या। आज मी गेली होती दवाखान्यामध्ये, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, मी तिथे जॉब करत होती, तर त्या मैत्रिणीला भेटायला गेली होती मी। तर त्यांनी खूप आग्रह केला होता की ताई येणं, आम्हाला भेटायला ये, तुझी आठवण येते। तर मग मी गेली होती, भेटून आली आणि मग नंतर घरी आली। असं आता खूप जिवलग मित्र म्हणजे मैत्रिणी होऊन गेल्या माझ्या त्या, म्हणजे दोनच आहेत, त्या दोघी तिघी जणी खूपच चांगल्या आहेत माझ्या मैत्रिणी। माझ्यापेक्षा खूप वयानं लहान आहेत त्या, पण तरी पहा मी राहिली ना, तर त्यांना खूप गमलं, कारण माझा स्वभाव एक थोडा वेगळाच आहे, मिळता जुळता आहे। आणि त्यांच्यासोबत माझं खूप मस्त जमलं, पटलं माझं त्यांच्यासोबत। नाही तर बाकी कोणा संग माझं पटत नाही, पण त्या पोरीना मला थोड्या चांगल्या वाटल्या, स्वभावानं बी खूप मस्त आहे आणि त्यांना पण माझा स्वभाव पटला। हॅलो, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना। तर आता मी सकाळी 5 वाजताच उठली, रोजच उठते मी, आणि फिरायला जात असते, 1-2 किलोमीटर फिरून येऊन जातो। म्हणजे आम्ही सर्वच जण, एका घरचे घरमालकीण, मी आणि माझी वहिनी, आम्ही सर्व मिळून फिरायला जातो। आणि आज माई सुद्धा आली होती। आज मी उठली 5 वाजता, तर ती पण आज उठली। आणि तसंही ना सकाळी उठलं पाहिजे, जेवढं सकाळी उठलं ना तेवढं खूप चांगलं असतं, शरीराला चांगलं असतं। तर आज माहीची सकाळून शाळा आहे, तर आता मी त्याला रवा बनवून देतो, हे सोजी।
रवा उसळ सारखं डब्यावर होऊन जाते ते तयारी कर. कपडे घाल आता, मग मी तुझे केसंगी करून देतो. हा झालं आता. किती छान झालं मस्त. हे मिरचे फिक्के आहेत, तुम्ही म्हणाल की एवढे सारे मिरचे टाकले का, तर हे वाले मिरचे खूप फिक्के आहेत. आणि उठल्याबरोबर आम्ही पहिले बीट होतं, ब्रश वगैरे केला. आम्ही दोघी जणी बीट खाल्ली, साखर मग थोडंसं साखर आणि मिक्सरमधून काढलं आणि ते त्याच्यात थोडी साखर बी टाकून ते खाल्लं आम्ही. माझ्यामध्ये खूनची कमी आहे ना, त्याच्यासाठी मी करून राहिली आता. असं म्हटलं खून तरी वाढला पाहिजे. तर आमचं चालू आहे नाश्ता दोघ्या मायलेकीचा. मी नाश्ता केला, आता चाय घेत आहे. हे पहा, माई नाश्ता चांगला बनला. आणि आज माई हे कपडे घालून जाईन. स्पोर्ट ड्रेस आहे, पण स्पोर्ट ड्रेस काही मी घेतला नाही, तर मग हे घरचं जीन्स आणि ते टी शर्ट. हे बघा, हे टी शर्ट कधीची आहे, देवांशू जेव्हा KG1 मध्ये होता ना तेव्हाची ते टी शर्ट आहे त्याचीवाली. तर पहा आता ते टी शर्ट एवढी चांगली आहे ना, तर ते आता माईला कामी आली. पहा तिला बरोबर झाली आता. तेव्हा देवांशूने इतका क्यूट दिसत होता लहानपणी, खूपच मस्त दिसत होता. आता तरी ते दातच समोर आले त्याचे, नाहीतर देवांशू खूप छान दिसत होता लहानपणी. पिन लावून देणार. पिन हो लावून देऊ ना देवांशू दादाले. पिन लावून दे म्हणते. तर खूप हे टी शर्ट पाहिजे ना तर बोले ना त्याची आठवण येऊन जाते. मी तो सकाळी देवांशू रोज तयार करून नेत होती. आणि शाळेत माहिती आहे नेऊन देता मला त्याचा लाड येत होता ना, तर मी लाड करत करत त्याला नेऊन देऊ. म्हणजे कसं ते हाफ पॅन्ट, ते लहान टी शर्ट, तो मस्त एकदम क्यूट दिसे, फुगे फुगे गाल, असा मस्त गोल मोठूर दिसत होता. खूप लाड येत होता त्याचावाला. झाले आता मोठे होऊन राहिले लेकरं. खरंच किती दिवसा. आणि हे बी क्यूट दिसे. माई पण मस्त क्यूट दिसे. तिचा मी फोटो टाकन, मी एखादा व्हिडिओ फेसबुकवर आहे, तर मी तिच्या लहानपणचा मस्त एकदम तिला ना मी तयारी करून देत होती. मस्त ते लिपस्टिक ते कधी कधी ना, तर असं खूप मस्त वाटे. पण ते सुंदर माझे ना, खरं सांगतो मी सुंदर नाही आहे, पण माझे दोन्ही लेकरं सुंदर झाले. बस आता मला त्याचं जीवन सुंदर करायचं आहे, बाकी काही नाही. नाही माई, चला मग बाय. चला आता आम्ही दोघ्या मायले की निघालो स्कूलमध्ये, शाळेमध्ये. नाही शाळेच्या जवळच आहे. तशी तर मला रनिंग करायची जरूरतच नाही पडत काही, कारण माहिले नेणं आणणं याच्यामध्येच माझे म्हणजे रनिंग होऊनच जाते. तर असं आहे. आणि कसं सकाळी उठलं म्हणजे एकदम फुरता येते. तशी मी सकाळी उठते, आता त्या चालते त्याच्यासोबत चालली जातो. पण सकाळचं वातावरण थोडं अलगच राहते, शांत. चला मग आता मी घरी पोचतो.